आज ना कधी नव्हे ते पहिल्यांदाच ही गोष्ट घडली. काय ते पुढे सांगते त्या अगोदर इकडे वाटाण्याची उसळ करायला घेतली. वाटाणे उकडून घेतलंस तर खूप छान होते ही आणि मध्ये-मध्येच आम्हाला असं खेळावं लागतं. आता पटकन जेवण आवरून घेतो. दुपारच्या जेवणात मेथीची भाजी, बटाट्याची भाजी, त्यासोबत वरण, भाकरी असणार आहे आणि इथं आजी श्रीला जेवू घालते. कधी नव्हे ते त्याचं असं चाललंय, की "तू ना शांभवीला कशी भरवतेस? मला पण आज तुझ्या हातूनच खायचं." आणि ते कसं तरी तिला झोपी घातलं, कारण की श्रीच्या वाढदिवसाची शॉपिंग करायला जायचं. त्यासाठीच मी इकडे तयार होती आणि ती झोपली आहे तोपर्यंत जाऊन यायचं असा आमचा विचार होता. परंतु यांना ते काही पाहवलं नाही आणि त्यांनी तिला उठवलं. मग परत फ्रेश केलं मी तिला आणि हा एक वेगळाच पदार्थ काहीतरी आहे. याचं नाव काय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. टेस्ट वाईज खूपच भारी होता. आमच्यात कोणताही नवीन पदार्थ आणला की श्रीचं असं असतं की ते खोलून दाखव, मध्ये काय काय आहे ते बघूया आपण म्हणून. आणि मग त्यानंतर आम्ही सगळेच कधी नव्हे ते निघालोय शॉपिंगसाठी. म्हणजे श्री, शांभवी, मी आणि हे, कारण शक्यतो असं होत नाही. शांभवीला झोपवून जातो, कधी श्रीला घरी ठेवून जावं लागतं, कारण की चौघांना एकतर गाडीवर जागाच पुरत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर आणले की ती मला अशी चिपकून बसते, थोडीशी घाबरते ती बाहेर आल्यास, म्हणून मग तिला घेऊन यायचंच आता कधीही असं हे म्हणत होते, कारण का तिला सवय व्हायला पाहिजे. तर इकडे आता श्रीच्या वाढदिवसाची बऱ्यापैकी खरेदी, जे जे महत्त्वाचं साहित्य आहे लिस्ट केलेलं, ते सगळं घेतलेलं आहे एकाच दुकानामध्ये. त्यानंतर पुढे थोडासा रस वगैरे घेतला, कारण थोडीशी भूक लागली होती आणि मग आम्ही आलो झुडिओमध्ये. आता या दोघांचा चेहरा बघा कसा ग्लो करतोय. त्याच्या मागचं कारण सुद्धा तसंच आहे. मगाशी त्या दोघांना जिथं आपण शॉपिंग सुरुवातीला करत होतो तिथं अजिबात आवडत नव्हते कपडे आणि त्या दोघांचं होतं की आपण झुडिओलाच जाऊ. मग काय तिथनं शॉपिंग केली आणि त्यानंतर घरी येऊन पोहोचलोत. घरी आल्यानंतर काय काय गोष्टी आणल्यात काय नाही ते आजीला तो दाखवत होता आणि उद्या स्कूलमध्ये घेऊन जायची तयारी करत होता.